मिलते हैं गाइस सीधा सोसाइटी पहुंच के।
लवकर ट्रॅक बंद केला. थँक्यू सो मच. बरे आहात ना सगळे? कसं चाललंय? बरं चाललंय का? खूप दिवसांनी भेटते म्हणून हा प्रश्न केला. सगळ्यांचं इथे आलेल्या सगळ्या भाविकांचं, सगळ्या प्रेक्षकांचं मी आपल्या आजच्या कार्यक्रमाची होस्ट तुमच्या सगळ्यांची लाडकी दोस्त आरशे अँकर कोमल मनापासून स्वागत करते. वा वा, क्या बात आहे. पार्कसाईडला म्हणजे कुठेही शो करा, जी मजा पार्कसाईड मध्ये शो करण्यात येणार ते कुठेच नाहीये. सो आता आपण फायनली 4 क्षणाची वाट पाहतोय. त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. खरं तर देवी आईच्या दर्शनाने सगळ्यांनी दर्शन घेतले, आरती घेतली आहे. तुमच्या आपापसातल्या गप्पा झाल्या असतील तर कार्यक्रमाला सुरुवात करायची का? चला, मला या कार्यक्रमामध्ये जर सगळ्यात जास्त काय आवडत असेल ना तर ही सगळी पंच मंडळी आहे आणि त्यांचा जोश तो कायम असा भरलेला असतो. आणि इथे आल्यासारखं, इथे आल्यानंतर आणि कार्यक्रमाला उभं राहिल्यानंतर माहेरी आल्याचा एक फील येतो की बाबा चला आपण आपल्या हक्काच्या ठिकाणी चाललोय कार्यक्रम करायला. त्यामुळे मी पुन्हा एकदा मराठा मित्र मंडळाचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी ही संधी दिली आहे. अश्मी कामटे यांची खूप आभारी आहे की त्यांनी ही संधी दिली आणि तुमच्या सगळ्यांसमोर पुन्हा मला यायला मिळालंय. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. कमलानंद कलामंच प्रस्तुत अश्मी कामटे निर्मित वारसा माझ्या महाराष्ट्राचा लोकसंगीताचा पारंपरिक नजराणा. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये लोकसंगीताचे, लोकनृत्याचे पारंपरिक प्रकार तर आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. पण या व्यतिरिक्त आपली मराठमोळी लावणी, ज्या लावणीला सध्या एक वेगळं वळण कुठेतरी मिळत चाललंय, अशी एक वेगळ्या प्रकारची लावणी अर्थात आपली पारंपरिक लावणी, या लावणीचे सुद्धा नृत्य प्रकार आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि तत्पूर्वी पुढे सुरुवात करण्यापूर्वी मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या अश्मिक दादाला कलाभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. नुकताच मागच्या आठवड्यामध्ये अश्मिक दादाला कलाभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि खरं तर ही अश्मिक दादा सोबत आता कसे सगळे चेहरे दिसत आहेत, बरं वाटतंय. परत बाई, कोण बोललं बाई? इतका काय तो फिवर आहे बाईचा. बरं, माईक परत बंद पडणार नाही ना आता? नाही ना? हा, ठीक आहे, चालेल. चला तर मग सुरुवात करूया. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणरायाला वंदन करून होते. आणि आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पाला वंदन करून, गणरायाला वंदन करून करणार आहोत. सगळ्यांना थोडं जोरात आवाज द्यायचा आहे. गणपती बाप्पा मंगळमूर्ती, बोल अंबे माता की. तर आता आपल्या पुढे आपले कलाकार येत आहेत गणेश वंदना घेऊन. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे आपल्या सगळ्या कलाकारांचं. कमलानंद कलामंच प्रस्तुत अश्विन कामटे निर्मित वारसा माझ्या महाराष्ट्राचा. दादा
आवाज द्या ना प्लीज.
आताच काय ते व्यवस्थित ट्रॅक वगैरे चेक करून घ्या. पुढचे परफॉर्मन्स पाहता ते रूप देवा होती सर्व चिंता दूर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दादा काय प्रॉब्लेम आहे बाबा? अच्छा गाण्यात प्रॉब्लेम आहे. आता असं नका बोलू, काहीतरी सांभाळून घ्या. हो ना, आमचे एवढे सगळे लोक एवढी जमली आहेत, वेळात वेळ काढून आले आहेत. हॅलो, तू शिट्टी मारलीस तर ठीक आहे, हा का शिट्टी मारतोय? हां ओके. आता गण झाली आणि अर्थात कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. भले गाण्याचा आवाज कमी होता पण कलाकारांनी परफॉर्मन्स जोरदार दिलाय. गणानंतर येते ती म्हणजे गवळण आणि आता आपल्या समोर गवळण सादर होणार आहे. निघाली मथुरेला गवळण दह्या दुधाची घागर डोईवर. निघाली मथुरेला गवळण दह्या दुधाची घागर डोईवर. रुणझुण रुंझुण वाजवीत पैंजण निघाली गवळण मथुरेला दह्या दुधाची घागर डोईवर. वाटेत आडवी कृष्ण सावळा वाटेत आडवी कृष्ण सावळा पोळी घागर खडा मारून. वाटेत आडवी कृष्ण सावळा पोळी घागर खडा मारुणी करी दह्या दुधाचा काळा निघाली गवळण मथुरेला दह्या दुधाची घागर डोई. कृष्ण मुरारी वाजवी पावा मुरली मनोहर. वाजवली असेल तर फक्त सोडा आणि हे परत सांगायला लावू नका बरं का. चुकून माझ्या शाळेतले शिक्षक जर बघत वगैरे असतील तर बोलतील अच्छा मॅम एकच राहतात भोकरे मॅडम. बघत असतील तर बोलतील अरे बापरे हिला सांगावं लागतं अजून सुद्धा टाळा वाजव म्हणून. तर पुढे वळूयात आणि आता आपल्या समोर गण झाल्यानंतर गवळण सादर करायला आमचे कलाकार येत आहेत. जरा जोरदार टाळा झाला पाहिजे सगळ्या कलाकारांसाठी. कमलानंद कलामंच प्रस्तुत अश्विक कामथे निर्मित जोरदार टाळ्या. ट्रॅक ट्रॅक ट्रॅकचा आवाज द्या थोडा.
महाशिवरात्रीचे उपवास चालू आहेत, मी समजू शकते, पण तरी पण असं म्हणतात की टाळ्या वाजवल्याने आपल्या स्वतःचीच हेल्थ चांगली राहते. सगळ्यांनी जोरदार हात वर करून टाळ्या वाजवल्या. या वाट बघितलं, टाळ्यांचा उत्साह, आवाज सगळं चाललं. बरं, मागच्या काय तुम्ही रागवल्यात काय, रुसलात की काय, आवडलं नाही की काय गाणं? म्हणजे पुढच्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, मागच्यांचं काय? मागच्याने पण जरा टाळ्या वाजव बरं. जेवण करायचं टेन्शन आहे की काय घरी जाऊन? चला आता पुढे मिळूया. अच्छा, मयूर गाडवे, वैभव तांबोळी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. साई बोराडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. चला, कलाकारांचं खूप खूप अभिनंदन. पुढे वळूयात आणि आता आपल्या समोर साई लीला सादर होणार आहे. साई लीला बघायची आहे ना सगळ्यांना? तूच रे साई सावरशील मजला, तूच रे साई सावरशील मजला, तूच दाखवशील वाट, तुझ्याचमुळे आमुचे कौतुक, तुझ्याचमुळे रे माझी शाण. म्हणूनच लोक येता जाता म्हणतात ओम साईराम. काय म्हणतात? ओम साईराम. चला तर मग जोरदार टाळ्यांनी आपल्या या कलाकारांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या जोपर्यंत जोरदार होत नाही तोपर्यंत साईबाबांचं दर्शन काही होणार नाही. चला, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, सगळ्यांनी आवाज द्यायचा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज साक्षात परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ
त्यांच्या रूपात त्यांच्या वेशात पाहायला मिळणार आहे. त्यांचं नाव रोहन पाटील सर. अगदी आपल्या महाराष्ट्राला आपल्या या सगळ्या भूमिका त्यांनी अगदी महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर स्वतःला प्रेझेंट केलं आहे. वैभव तांबोळी आणि मयूर गाडवे यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सूरज वाघ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. क्या बात आहे. पारसटची सगळी मंडळी आणि मराठा मित्र मंडळाची सगळी मंडळी जरा जास्तच दिलदार आहे. जरा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. सांभाळून ठेव, गेलं तर तुला पकडणार. मी मोजलं तर बरं. आता पुढे वळूयात आणि आता गण झाली, गवळण झाली, साईबाबा झाले. आता काय झालं पाहिजे? त्यांच्या सगळ्यांच्या मनात तो आहे, म्हणजे की आता इकडे तिकडे नाही, मुलींच्या नाही, इकडे पुरुषांच्या मनात काय काय पाहायचं आता? लावणी नाही, अश्विक दादाला सगळ्यांनाच पाहायचं आहे, पण आता लावणी अर्थात आपल्या पुढे सादर होणार आहे. पण तत्पूर्वी एक सत्कार आपण इथे घेतोय देवीच्या रूपात. म्हणजे आज देवी बसलेली आहे, नवरात्र उत्सव सुरू आहे आणि काही ना काही रूपात आपण नेहमीच आपल्या देवी मातेची आईची सेवा करत असतो. असेच एक सेवक दिलीप नानाभाऊ बच्चे यांचा आपण इथे सत्कार करतोय. मी संदीप धनावडे सरांना विनंती करते की त्यांनी मंचावरती यायचं आहे आणि सन्माननीय दिलीप नानाभाऊ बच्चे यांचा इथे सत्कार करायचा आहे. जरा लवकर या. दिलीपजी कुठे? त्यांना यायला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचा इथे सत्कार होतोय. धन्यवाद. आणि आता 9 दिवस आपल्या देवी मातेला ज्यांनी हार पुष्प अर्पण केलेलं आहे सन्माननीय दिलीपजी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. यानंतर आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या समोर आता सादर होणार आहे आपली हक्काची, आपल्या सगळ्यांच्या आवडीची अशी लावणी. आणि ही लावणी सादर करायला आपल्या सगळ्यांना तिचा आदर करणे घालत. आता मी अर्थात तिच्या म्हटली म्हणजे अश्विक दादा नाही, तिच्या आदर तेजस्विनी महाडिक. बरं, गाणं कोणतं असेल? सूरजचा फॅन असतो. हे बघा, इकडे सूरज, इकडे निक्की. सध्या हात बिग बॉस बाजूला ठेवूया. आपल्या इथे एवढा चांगला कार्यक्रम चालू आहे वारसाचा आणि तो सध्या कार्यक्रमाकडे फोकस करूया. कारभारी लावणी गाऊन आपल्या समोर येते तेजस्विनी महाडिक. निर्मित वारसा माझा महाराष्ट्र.
रांगोळी. क्या बात आहे. 100 रुपये. सचिन काळे 100 रुपयाचं बक्षीस. हां चला आता पुढे वळूयात आणि पुन्हा एकदा पुढे परत एकदा अशीच लावणी. आवडली ना? मला विशेष करून महिलांना विचारायचं आहे, लावणी आवडली का? अजिबात लाजू नका, बिनधास्त हो, पण आवडली ना? म्हणजे खरं तर ना आपल्या मराठा मित्रमंडळाचे आभार मानायला हवेत, कारण असा पारंपरिक कार्यक्रम आपल्याला ठेवलाय. लावणी म्हटलं की मग कुठेतरी पुरुष मंडळीच जाणार, पुरुष मंडळीच एन्जॉय करणार. खरं तर हा समान आता गेलाय आणि आपल्याला असे छान छान कार्यक्रम बघायला मिळतात. त्यामुळे आपल्या मराठा मित्रमंडळासाठी एकदा जोरदार
त्यामुळे आवाज थोडासा बसला आहे, थोडा खराब झाला आहे. पण तुम्हा सगळ्यांचं प्रेम हे न सांगता दरवर्षी इथे खेचून घेऊन येतं. याचं यश हे तुमचं आहे. त्याचं मराठा मित्रमंडळाचे अगदी माझ्या लहानपणापासून आभार मानेन मी, माझं लहानपणापासून. कारण की जेव्हा लावणीमध्ये सुरुवात केली होती तर त्याच्या आधी 2005पासून या क्षेत्रात काम करतो आहे. परंतु वाटलं नव्हतं कधी की एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या मोठ्या संख्येत तुम्हाला सगळ्यांसमोर दरवर्षी मला उपस्थित राहायला मिळेल. बरं वाटतंय. वन्समोर कोणाला नाव होतं? वन्समोर. व्हेरी गुड. आता ऐका, फक्त ऐका ना भाऊजी. वन्समोर करून करून भारताची लोकसंख्या ऑलरेडी एवढी वाढली आहे, अजून वाढवायची आपण. नाही, माझा वन्समोर पण आलाय, समोरच बसलाय. 3 वर्षांचा आहे तो. बोलवणार सगळी गाणी वाजणार. परंतु पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार. मंडळाचं सगळ्याच मित्रपरिवार, सगळे अध्यक्ष, सभासद सगळ्यांच्या मनापासून खूप खूप प्रेम तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच. ही छोटी नाही छोटी, मी ज्या दुपारी आलो ना 3 वाजता त्यापासून माझ्या बरोबर आहे. थँक्यू सो मच. आणि नक्कीच कार्यक्रम उत्तरोत्तर पुढे जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी असंच प्रेम करा. पुन्हा नव्या रंगात येत आहोत. थँक्यू. आणि साऊंड प्रती ज्या काही आज मिस्टेक्स होत असतील आमच्याकडनं, त्याबद्दल खरंच माफ करा. पण इथून पुढची गाडी नक्की दणक्यात वाजतील. थँक्यू सो मच दादा. सगळ्यांसमोर आज तुला खरंच थँक्स म्हणायचं आहे. कारण यासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी नेहमी म्हणते की मी सुद्धा काही वर्षांपूर्वी तिथे बसायचे ऑडियन्समध्ये. आणि तेव्हा ना दादाकडे खूप छान अँकर होता, ते अजूनही आहे दादा. आणि माझं खूप असं असायचं की मला त्या मनात चाललेलं असायचं की कधी मला या स्टेजवरती, आपल्या स्टेजवरती अँकरिंग करायला मिळेल. आणि दादामुळे ही संधी मिळाली. आज सगळे लोक ओळखत आहेत, पण दादा तू ही संधी दिलीस, त्यामुळे तुझे खूप आभार. आणि सगळ्या मराठा मित्रमंडळाचे खूप आभार की त्यांनी ही संधी मला दिली. थँक्यू सो मच. संधीचं सोनं कसं करायचं प्रत्येक कलाकाराने शिकलं पाहिजे. आणि कोमल खरंच अगदी लहान असल्यापासून तिथे बसायची आणि आज ती FM आचार्य 90 FM वरती RJ म्हणून काम करते. जगभरात तिचा आवाज जातो. आणि तिने मगाशी थँक्यू. मगाशीच तिने सांगितलं की मराठा मित्रमंडळ दरवर्षी एवढ्या छान पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करतात. तर आमची अशी इच्छा होती दोघांची की आमचा चेंबूरमध्ये आमचा स्वतःचा स्टुडिओ आहे आचार्य 90 FMचा. तर मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी अशी 4 जणांची टीम आपण लवकर, तुम्ही सगळे त्यांना रेडिओवरती ऐकणार आहात. आपण लवकरच सेशन लाईनअप करूया. सो थँक्यू सो मच. आणि असंच पर्यंत करत राहा. थँक्यू सो मच. चला तर मग आता वेळ झाली पुढच्या गाण्याकडे जाण्याची. आणि आता पुढे आपली परंपरा असायला झालं का हे मध्ये जी काही ॲडव्हर्टाईज जाते ना सारखी खालून झालं, लहानात म्हणून काही मधून येऊन येणार का? बरं आता पुढे वळूयात. आणि पुढे कोळी नृत्याचा परंपरा आणि आपली कोळी नृत्याचं सादरीकरण आता आपल्या पुढे. कोळी
मागो हात सरक अंश खाली नको येऊ. तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा, ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतःहून सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. सो गाइस भाई अभी आए छत्रपति शिवाजी महाराज और गाइस मैं कर रहा हूँ भाई इस ब्लॉग को एंड, क्योंकि गाइस ये ब्लॉग भाई बहुत बड़ा हो चुका है गाइस. 1 घंटा 17 मिनट 50 सेकंड का ब्लॉग है, इसलिए गाइस मैं इसको एंड कर रहा हूँ. सो गाइस अगर आपको ब्लॉग पसंद आए तो वीडियो को लाइक कर देना, चैनल को सब्सक्राइब कर देना. मिलना जल्दी नेक्स्ट वीडियो में. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग एंड बाय.